देवेंद्र फडणवीस नावाच्या या सरळसोट राजकारण्याच्या आजवरच्या राजकीय प्रवासात आपण पाहिले की माणूस बारीक सारीक तपशील, आकडेवाऱ्या, त्याही पूर्णांक, अपूर्णांक, दशांश, शतांश याच्यासह लोकांसमोर मांडतो. त्याचा राजकारणावर किती प्रामाणिक फोकस असेल, किती कमांड असेल, पण योद्धा लढून हरवला जात नाही म्हटल्यावर त्याला बदनाम केलं जातं असं जे म्हणतात ना, तो प्रकार देवेंद्रजींच्या बाबत इथं केला जातोय. जून 2022 ही तारीख होती महाराष्ट्रातल्या एका सत्तांतरावरच्या शिक्कामोर्तबाची. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून या दिवशी शपथविधी झाला होता. आज या गोष्टीला 4 वर्ष उलटून गेली. 2024ला शिंदे हे CMचे DCM झाले, देवेंद्रजी CM झाले. खरं तर 4 वर्षांआधी शिवसेना फुटली तेव्हा भाजपकडे 105 आमदारांचं संख्याबळ होतं. 147चा बहुमताचा आकडा गाठायला फक्त 42 आमदार कमी पडत होते. सेना फुटली किंवा अमित शहांच्या मदतीनं राज्यातल्या तेव्हाच्या सर्वात शक्तिशाली भाजपा नेत्यानं कल्पकतेनं फोडली, कोणी काही म्हणत. पण तेव्हाही शिंदेंचा गट हा भाजपच्या मदतीला येणार आणि बदल्यात उपमुख्यमंत्री पद वगैरे मिळवणार असा सर्वसामान्यांचाच नाही तर राजकीय विश्लेषकांचा देखील समज होता. पण 29 जूनला घोषणा झाली की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनणार आहेत आणि त्याच्या आधीच देवेंद्रजींनी आपण सरकारबाहेर राहून कुठलंही मंत्रिपद न स्वीकारता सरकारला मदत करणार असं जाहीर केलं. तेव्हाचा माझा 4 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ आहे, तो काढून पहा. मी त्यात स्पष्टपणे बोललो होतो की शिंदेंना जरी मुख्यमंत्रीपद दिलं तरी देवेंद्रजी हे सरकारमध्येच हवेत, नाहीतर तनानं मनानं आणि विचारानं देखील शिवसैनिक असणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांना राज्यशकट हाकणं अवघड जाणार आहे. शरद पवारांनी पिसाळलेल्या मातोश्री गँगकडून हे सरकार 6 महिन्यात पाडलं जाईल. या सरकारला प्रोटेक्शन द्यायला, अननुभवी शिंदेंना सांभाळून घ्यायला देवेंद्रजी सोबत हवेतच. एकनाथ शिंदे हे एक असं रसायन होतं की त्यांच्यात दडलेलं डिप्लोमॅटिक पोटेन्शियल, ती अथक काम करण्याची आणि समस्यांना भिडण्याची क्षमता त्यांनी कधी लोकांसमोर जाहिरात करून मांडलीच नव्हती. किंबहुना त्यांना त्यांच्या पक्ष नेतृत्वाने कधी त्यांच्यातल्या दडलेल्या सुप्त गुणांना शोकेस करायला वावच दिलं नाही, साधं भाषण करायला दिलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हा माणूस आहे तरी काय हे महाराष्ट्राला तोवर समजून घेता आलं नव्हतं. त्यात राजकीय विश्लेषकांची चूक आहे असं किंवा जनतेची चूक आहे असं म्हणता येणारच नाही. ज्या माणसाला आपण कधी त्या दृष्टीने बघितलंच नाही, ज्या पद्धतीनं देवेंद्रजी विरोधी पक्ष नेता असो किंवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असो, तेव्हापासून ज्या कूटनीतीनं, कुशलतेनं पक्ष पुढे नेत होते, एक विरोधी पक्ष असूनही म्हणजे विरोधी पक्षातून कसा प्रखर विरोध केला गेला पाहिजे हे सगळं दाखवून देत होते. अर्थात लोहा मानणं ज्याला हिंदीत म्हणतो आपण, तसा देवेंद्रजींचा लोहा त्यांनी मनवून घेतला होता जनतेकडून, महाराष्ट्राकडून. तसं शिंदेंचं नव्हतं. शिंदे छुपा रुस्तम निघाले. त्यांच्यात आत काय काय दडलं होतं हे 2.5 वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राने पाहिलं, नाही का? आता साहजिकच कमी बोलणारा पण प्रसंगी दगड विटा मातीत स्वतः हात घालणारा, लोकांसाठी 24 तास उपलब्ध असणारा हा शिवसैनिक सगळ्यांना परिचित होता. पण चाणक्य नीती, रणनीती, कावेबाज, मुत्सद्देगिरी हे शब्द कधी कोणी शिंदेंसाठी वापरलेच नव्हते. साहजिकच देवेंद्रजींकडे हा दारुगोळा ठासून भरलेला असल्यानं त्यांना जेव्हा दिल्लीकडून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा आदेश आला तेव्हा त्यांनी तो आदेश शिरोधार्य मांडला आणि पुढे जवळपास 6-7 महिने ते शिंदे साहेबांना सांभाळून घेत, त्यांना प्रोटेक्ट करत शिवसेना भाजपच्या या नव्या युतीला सरकार म्हणून प्रस्थापित करण्याचं काम करत होते. नंतर एकनाथजी सरावलेले दिसले आणि आपल्या सेना स्टाईल कामानं त्यांनी जनतेची मनं जिंकून घेतली. इथवर ठीक होतं. पण 2024च्या निवडणुका झाल्या, ज्या शिंदेंच्या नेतृत्वात लढल्या गेल्या होत्या. त्यात 137च्या आसपास जागांवर भाजप जिंकून आला. 60 जागा शिवसेनेनं जिंकल्या. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार जास्त जागा असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री बनवला गेला. शिंदे नाराज झाले, दरेगावला गेले. नंतर ती नाराजी दूर झाली. पण आज सरकार बनून 2 वर्ष उलटून गेली, तरीही शिंदे फडणवीस यांच्यात असल्या नसल्या शीतयुद्धावर चर्चा झडताना दिसतात आपल्याला. त्यात एक मारून मुटकून चाणाक्ष बनवला गेलेला राजकीय नेता आपले उद्धवजी हो, ते मध्येच देवेंद्रजींना डोळा मारतात, त्यांची भलामण करतात. जे स्थिर आहे ते अस्थिर करू पाहतात आणि त्यांच्या या करामती भानामतीला काही इधर से उधर तकवाले पत्रकार मुद्दाम रंगवून जनतेसमोर आणतात. मुद्दा इथं शिंदेंच्या नाराजीला ठळक करून मांडण्याचा नसतो. ते आहेतच मनानं हळवे, होतात अधूनमधून नाराज.
पण स्थितप्रज्ञ आणि प्रगल्भ राजकारणी असलेल्या देवेंद्रच्या चारित्र्यावर उगाच शिंतोडे उडवले जातात की? हे आतून शिंदेंनाही संपवायला निघालेत, आतून ठाकरेंना बळ देतात, आतून यांच्या मनोमिलनाच्या बातम्याही येतात. हे आतल्या आत बरंच काही घडत असतं, पण आतल्या आतूनच घडतं. देवेंद्र फडणवीस नावाच्या या सरळसोट राजकारण्याच्या आजवरच्या राजकीय प्रवासात आपण पाहिले की माणूस बारीक सारीक तपशील, आकडेवाऱ्या, त्याही पूर्णांक, अपूर्णांक, दशांश, शतांश याच्यासह लोकांसमोर मांडतो. त्याचा राजकारणावर किती प्रामाणिक फोकस असेल, किती कमांड असेल, पण योद्धा लढून हरवला जात नाही म्हटल्यावर त्याला बदनाम केलं जातं. असं जे म्हणतात ना, तो प्रकार देवेंद्रजींच्या बाबत इथं केला जातोय. पण त्यांनी एका मुलाखतीत त्यांना डोळे मारणाऱ्यांना, त्यांच्या नसलेल्या राजकीय प्रेम प्रकरणांनाही सणसणीत चपराक दिली. देवेंद्रजी नेमकं काय म्हणाले ते तुम्हीच बघा. एक हिंदीमध्ये गाणं आहे ना ते की माना के तेरे जहां में ये नहीं के प्यार नहीं मिलता, वो जब चाहिए तब नहीं मिलता. हे सगळं प्रेम मला 2019ला हवं होतं, तेव्हा प्रेमभंग झालेला आहे. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगामध्ये माफी पण असते ना. आपण आता त्या प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार फाटला, पुन्हा आमचं त्या लग्नाचे वाढदिवस झाले, आता काय राहिलं? मला वाटतं या राज्यात सत्ताधारी गटाला हरवणं सोपं नाही हे लक्षात आल्यानंतर विरोधातल्या शिल्लक लोकांनी शिंदे फडणवीसांमध्ये नसलेल्या वादाचं भांडवल तर केलंच आहे. पण योगायोगानं ठाकरेंसोबत त्यांचा एकाच विमानात झालेला प्रवास, ठाकरेंनी फडणवीसांना थेट पंतप्रधान पदावर बसण्याची जी काही तयारी दाखवली, त्यासाठी पाठिंबा वगैरे दिला, पण अंगीनाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी गत झालेल्या शिल्लक गटाच्या या नेत्याबद्दल देवेंद्रजींना नेमकं काय वाटतं? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, तो पक्ष आता कन्सॉलिडेट होतोय आणि एका छत्राखाली येतोय. म्हणजे त्या पक्षामध्ये 2 शिवसेना आपण बघितल्या, एक शिवसेना आणि एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता हळूहळू जे लोक तिकडे उरले होते त्यांनाही असं लक्षात यायला लागलंय की बाबा ठीक आहे, बाळासाहेबांचे सुपुत्र इकडे आहेत, त्यांचं घर इकडे आहे, त्यांना पूर्ण मान सन्मान, पण राजकारण करायचं असेल तर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना. हे या क्लिपमधून स्पष्ट झालेलं आहे. आता मनात मांडे खाणारे यावर काय बोलतील याची मला पर्वा नाही, पण देवेंद्रजींच्या मनात शिंदेची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना हा विचार दृढ आहे. यातच सगळं काही आलेलं आहे. मग त्यांच्यात कसलं शीतयुद्ध, गरम युद्ध वगैरे मला नाही वाटत असेल. एकूण शिंदे फडणवीसांमधला काल्पनिक वाद मीडियानं उभा केलेला जरी असला तरी दोन्हीकडच्या काही मंत्र्यांना, काही नेत्यांना मात्र हा वाद प्रत्यक्षात जर आला तर तो हवा आहे. हे जरा धक्कादायक विधान वाटेल माझं तुम्हाला, पण हे असं का? म्हणजे ह्या मंत्र्यांना, नेत्यांना शिंदे फडणवीसांमध्ये काहीतरी वाद व्हावेत असं का वाटतं आणि कशासाठी वाटतं? यावर एक स्वतंत्र एपिसोड पुन्हा कधीतरी. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.